भारतीय जनता पक्षाच्या माढा मतदारसंघातील लोकसभा उमेदवाराचा अखेर तिढा सुटला असून फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा भाजपतर्फे करण्यात आली आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष होते। त्यांनी राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे आणि आता त्यांना भाजपची माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी मिळाली आहे। त्यामुळे आता फलटणचे नाईक निंबाळकर विरुद्ध माढ्याचे शिंदे असा सामना माढा लोकसभा मतदारसंघात बघावयास मिळणार आहे। फलटण भागात विधानसभेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची मोठी ताकद आहे। या पार्श्वभूमीवर आता माढ्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे।